ठाण्यातल्या गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळच्या भाजी मार्केटला आज पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर दोघं गंभीर जखमी आहेत। जखमींवरती कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मृतांमध्ये आग विझवण्यासाठी गेलेला अग्निशमन दलाचा एक जवान आणि रात्रपाळी करणारा महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे। काळू गाडेकर आणि सागर शिंदे अशी मृतांची नावे आहेत। दरम्यान आगीवरती सध्या नियंत्रण मिळवले। ठाण्यामध्ये आज एक भीषण दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू देखील झाला आहे। मी सध्या ठाणे स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या गावदेवी मार्केटमध्ये आहे आणि या गावदेवी मार्केटमध्ये आज सकाळी अचानक आग लागली। हे मार्केट ठाणे स्टेशनच्या बाजूलाच असल्यामुळे अतिशय मोठं मार्केट होतं, जुनं मार्केट होतं। तब्बल 50 वर्ष हे मार्केट या ठिकाणी आहे आणि या मार्केटच्या जागी आज सकाळी जवळपास 3-3:30 वाजता अचानक आग लागली आणि ही जी आग आहे ती आग संपूर्ण मार्केटमध्ये पसरली। या मार्केटमध्ये जवळपास 155 गाळे आहेत आणि ज्या 155 गाळ्यामध्ये वेगवेगळी कपड्याची दुकानं आहेत, फूल मार्केट आहे, फळ मार्केट आहे आणि याच सगळ्या गोष्टींना अचानक आग लागल्यामुळे अगदी क्षणात ही आग जी आहे ती थोड्या आगीपासून ती भीषण भयंकर आगीमध्ये तिचं रूपांतर झालं आणि त्यामुळेच यामध्ये दोघांचा मृत्यू देखील झाला। पण या आगीवर आता पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे आणि या आगीच्या वर जे प्रभाग समितीचं ऑफिस आहे त्याच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाचं उपप्रबंधकाचं ऑफिस आहे। त्या ठिकाणी देखील जर आग लागली असेल तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या कागदपत्रांचे यामध्ये खूप मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रभाग समितीच्या ऑफिसमध्ये आग लागली असेल तर त्या ठिकाणी देखील कागदपत्रांचं नुकसान झाल्यामुळे सध्या नेमकं आग किती वरपर्यंत पसरली होती, काय काय नुकसान झालं याची माहिती घेतली जाते आहे। पण या आगीचं कारण देखील शोधायचा प्रयत्न सध्या केला जातोय। कॅमेरामॅन सचिनसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। आग विझवताना आणि त्या ठिकाणी वरती काही सुरक्षारक्षक होते आणि त्यांना वाचवताना अग्निशामक दलाचा जो काही जवान आहे त्याचा मृत्यू झाला आहे, सुरक्षारक्षकाचा मृत्यू झालेला आहे। नक्कीच यांना ठाणे महानगरपालिकेतर्फे नुकसान भरपाई दिली जाईल। माननीय महापौर महोदय यांनी आता लगेचच आयुक्तांच्या समवेत बैठक लावलेली आहे। तशा पद्धतीचा निर्देश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा दिलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.